नक्कीच आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते फलंदाजी मार्गवर चंदू शेळके, ऑन स्ट्राइक एंडवर विनोद वाडकर आणि बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी बघायला गेलो सूरज पाटील, सूरज सुभाष पाटील गोलंदाजी मार्गवर. नक्कीच सूरज उबाडेला दोन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू उचललाय तर खरा क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. यावेळेस चेंडूला सन्मान दिले. अजून एक मॅच होणार आहे. सामना जर वेळेत झाला नाही तर दोन्ही संघांना पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस फटका तर खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तुषार परळकर. एक धाव पूर्ण. आता मात्र रायव्हलरी ऑफ दी डे सूरज पाटील विपक्ष विनोद वाटकरे. सूरज पाटील वर्सेस विनोद वाटकरे. ज्या खेळाडूला षटकार मारण्यासाठी विनोद वाटकरे उभा आहे आणि ज्या खेळाडूची विकेट काढण्यासाठी सूरज पाटील उभा आहे, ते दोन खेळाडू समोरासमोर बघायला मिळत आहेत. आपण पाहतोय विनोद वाटकरे, वंडर बॉय ऑफ अलिबाग. यावेळेस बॅटची गडा घेऊन चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग झोन मध्ये. एक धाव मिळेल. उद्याच्या दिवसात नक्कीच आपण पाहतोय की सकाळी 9:15 वाजता आपली पहिली मॅच जी असेल हॉटेल मेजवानी गोंधळपाडा विरुद्ध 40+ रायगड असोसिएशन रसायनी विपक्ष मेजवानी हॉटेल गोंधळपाडा. दोन्ही संघांनी 9:15 वाजता हजर राहायचं आहे. 9 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे गोंधळपाडा विपक्ष रसायनी, जर आपण वेळेत आला नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. 9 वाजता उद्या सामने सुरू झाले पाहिजे, कारण आज पहिला दिवस होता उद्घाटनाचा दिवस, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. पण आता मात्र रायव्हलरी मैदानात सुरू आहे. विनोद वाटकर ठोकतोय. चेंडू हवेत, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेट सीमारेषा पार षटकार. पहिल्या षटकाच्या सांगतेने धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकात 15 धावा लागल्यात. नक्कीच जर आपण मागच्या 4-5 मॅचचा विचार केला ना, जर 15 धावा नक्कीच पुरेशा आहेत, कारण की आपण पाहतोय मागच्या सामन्यात 100 धावा ठोकल्या गेल्या होत्या, त्याच्या आधी 93 धावा ठोकल्या गेल्या होत्या. आपण पाहतोय मैदानाच्या बाहेरून पंकज जाधव आपल्या टीमला गाईड करताना.
पंकज जाधव. गोलंदाजी मार्कवर तुषार परळकर आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना समोर चंदू शेळके. पहिलाच चेंडू ठोकून दिलाय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावा. चंदू शेळकेच्या बॅट मधून सरळ षटकार आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार घेतला. आता मात्र हाणामारी सुरू करावी लागेल चंदू शेळके याला, कारण की धाव फलकावर जर तुषार परळकरने हॅट्रिक घेतली तर पप्या फोटो यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा फटका आलाय, पण यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज चंदू शेळके बॅक टू दी पवेलियन. पहिल्या चेंडूवर षटकाराला, पण दुसऱ्या चेंडूवर तुषार परळकरला यश मिळते. चंदू शेळके बॅक टू दी पवेलियन. पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज शोएब. आल्या आल्या हाणामारी स्टार्ट करणार का तुषार परळकरवर? आक्रमण केलंय. पुन्हा एकदा चेंडूला ठोकून दिले. काव कॉर्नर सीमारेषा पार. चौकार 4 धावा. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू येतोय सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. इकडे लावला तिकडे मारतोय, तिकडे लावला इकडे मारतोय. क्षेत्ररक्षणासोबत खेळतोय फलंदाज शोएब. 4 चेंडू फेकले, 14 धावा खर्च केल्यात. तुषार परळकर यांच्या माध्यमातून 14 धावा खर्च करण्यात आल्यात मित्रांनो. यावेळेस फटका तर आलाय, पण क्षेत्ररक्षक आहे. एकही धाव मिळणार नाहीये. कमबॅक करतोय तुषार परळकर. 14 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. शोएबांना बॅटिंग मार. यावेळेस फटका खेचलाय.
व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ मॅग्निफिकंट स्ट्रोक. चेंडू ठोकून दिलाय कव्हर सीमारेषा पार 6 धावांसाठी. तुषार परळकरच्या माध्यमातून तब्बल एक महागडं षटक बघायला मिळते. 20 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 15 आल्या होत्या पण आता मात्र महागडं षटक बघायला मिळते. 20 धावा. जर हा चेंडू निर्धाव आला असता तर एक चांगलं षटक म्हणता आलं असतं, कारण की 12 ते 14 धावा या मैदानात एक अफोर्डेबल टोटल आहे, कारण की आपण पाहतो 2 सामन्यांमध्ये 100 ओलांडली जाते. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, अजून एक सामना बाकी आहे. अजून एक सामना बाकी आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला अजून एक सामना बाकी आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आपण दुसरा सामना खेळते. आपल्याला माहिती आहे आपले 4 गोलंदाज कोण आहेत. सो आपण पाहतोय सूरज पाटील इज ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता पण चेंडू सेव्ह केलाय. यावेळेस मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण. बाबू नाईकच्या माध्यमातून गच्चाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जिथे झेल होऊ शकला असं तिथे मात्र चौकार येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. व्हॉट अ बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा विनोद वाटकरे वर्सेस सूरज पाटील. मागच्या वेळी विनोदने षटकार मारला होता, आता सूरज पाटील बदला घेणार का. धाव फलकावर धावा लागल्यात. 41 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळेस अतिशय सुंदर फुलटॉस चेंडू होता पण वाईडची मागणी केली. अंपायरचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या स्थिरावते ती 41 धावांवर. सूरज पाटील चांगली गोलंदाजी करतोय. दुसरं षटक टाकते. फक्त 21 धावा खर्च केल्यात. यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू तर डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत एक ने वाढ. 42 धावा धाव फलकावर. आपण पाहतोय षटकातील शेवटचा चेंडू. सूरज पाटील विनोद वाटकरला बाद करण्यात यशस्वी ठरणार का. यंग अँड एन्थुसियास्टिक वंडर बॉय ऑफ अलिबाग विनोद वाटकरे. त्यावेळेस मात्र अवांतर चेंडू. स्वैर चेंडू. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 43 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 43 धावा धाव फलकावर. काय घडणार, काय बिघडणार. फटका येणार की चेंडू निर्धाव. फटका तर आलाय. चेंडू ठोकून दिलाय. सरळ मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. खराब चेंडू. दोन्ही हातांनी आमंत्रण स्वीकारून चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार.
फटका सजवलाय. तुषार परळकर तैनात. प्रमोद राऊत गोलंदाजी मार्कवर आलाय. मॅन फ्रॉम श्रावणी स्पोर्ट्स चौल. आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रात अरुणजी करकरे एक्स CID ऑफिसर. विनोद वाटकरे आला, उभा राहिला, चेंडूला खोदून मारलाय, चेंडू फेकून दिलाय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. उद्या दोन्ही संघ गोंधळपाडा आणि रसायनी यांनी 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम. 8:45ला टॉस आणि 9च्या आधी पहिला चेंडू पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे, नाहीतर दोन्ही टीमना पेनल्टाइज केलं जाईल. पुन्हा एकदा चेंडूला खोदून मारलंय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. जी जबाबदारी विनोद वाटकरेने पहिल्या सामन्यात अपुरी सोडली होती ना, ती जबाबदारी खांद्यावर घेऊन आता मात्र बॅटिंग करतोय. कारण की पहिल्या सामन्यात 0वर बाद झाला होता आणि आता मात्र अतिशय सुंदर फलंदाजी विनोदच्या माध्यमातून बघायला मिळते. प्रत्येक गोलंदाजांवर आक्रमण केले, प्रत्येक गोलंदाजावर हाणामारी केली आहे. आता मात्र यापुढील होणारा सामना दिवसातील शेवटचा सामना असेल. कुलाबा फायटर्स विपक्ष लौकिक स्पोर्ट्स उरण. चेंडू झालेला आहे 4. लौकिक स्पोर्ट्स उरण विपक्ष कुलाबा फायटर्स अलिबाग. टॉस साठी यायचा आहे. टॉस का बॉस कोण असेल ठरेल, पण आता मैदानाचा बॉस मात्र विनोद वाटकरे वाट लावतोय गोलंदाजांची. मित्रांनो, प्रत्येक गोलंदाजाला ठोकून काढले. धावफलकावर धावा लागल्यात 64 ऑन अ स्कोर बोर्ड. आणि आपण पाहतोय प्लेयर ऑफ द डे साठी जे पारितोषिक आहे स्पोर्ट्स सायकल ती मैदानात दाखल होते. प्लेयर ऑफ द डे ची स्पोर्ट्स सायकल कुठला खेळाडू त्याचा हकदार होणार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला ठोकलंय, क्षेत्ररक्षक आहे. 65 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4 षटकांची सांगता, 65 धावा लागल्यात. एका अर्थी विचार केला तर एक सन्मानजनक धावसंख्या आहे मित्रांनो. कारण आपण जर बघितलं तर एक षटकात जर 10 ते 12 धावा आल्या तर 80 धावा चीज होऊ शकतात. आपण पाहतोय स्वराज दातार यांच्या नक्कीच हाताने सायकल आणली जाते. स्पोर्ट्स सायकल आजच्या दिवसात ज्या खेळाडूने बहरदार खेळ केला त्या खेळाडूला स्पोर्ट्स सायकल देऊन गौरवण्यात येणार आहे. आपण पाहतोय नक्की सिंगल सीट सायकल आहे. सायकलचं नाव काढलं विनोद वाटकरे जोशातच झालाय. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले सीमारेषा पार. षटकार. आपण पाहतोय एक क्लीन रॅप सायकल आहे मित्रांनो. नक्कीच स्पोर्ट्स सायकल समीरजी चौगुले यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सायकलचं नाव काढलंय तर 71 धावा फलकावर लागल्यात. विनोद वाटकरे जरा सिरियसलीच घेतलंय की माझ्या फिटनेससाठी ही सायकल मला महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे मी चांगली फलंदाजी करून ही सायकलचा हकदार नक्कीच होऊ शकतो. पुन्हा एकदा आला, कधी गेला, कधी कसा ठोकतोय, काय ठोकतोय काहीच कळत नाहीये. गोलंदाजाने चेंडू फेकलाय. प्रत्येक गोलंदाजाचा कर्दन काळ ठरतोय. विनोद वाटकरे कुठेही टाका, मी चेंडूला सीमारेषेपार ठोकणार याची नक्कीच दक्षता घेतली जाते. त्याच दरम्यान मी पाहतोय की सायकल प्रोव्हाइड केलेली आहे सिद्धी कन्स्ट्रक्शन्स कुरुळ यांच्या माध्यमातून, समीरजी यांच्या माध्यमातून, समीर पाटील यांच्या माध्यमातून सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ. नक्कीच सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळचा संघ बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पर्धांमध्ये उभा असतो मित्रांनो, बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये खेळत असतो. आता मात्र त्यांच्या माध्यमातून सायकल प्रोव्हाइड केलेली आहे. विनोद वाटकरे 2 तर खेचलेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेचला, पण क्षेत्ररक्षक आहे विनोद वाटकरे. बॅक टू दी पवेलियन.
चेंडून मागे 41 धावा ठोकून काढल्यात विनोद वाटकरे याने. आपण पाहतोय की धावफलकावर धावा लागल्यात त्या 77 धावा. कोण आहे? नयन थळी फलंदाजी मार्कवर 78 धावा लागल्या. 3 चेंडून मागे जर चांगले फटके खेचण्यात आले तर एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. त्याच दरम्यान आपण पाहतोय नयन थळीने सुद्धा चेंडू खोदून काढलाय. प्रमोद तयार, पण प्रमोद करण्यात झालेली आहे चूक. झेल तर सुटला, चौकार सुद्धा गेला. धावसंख्येत 4 ने वाढ. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने वाढ. 83 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच मित्रांनो हा चेंडू बरंच काही बोलून जाईल, कारण की या चेंडूवर जर निर्धाव आला तर एक चेसेबल टार्गेट, पण षटकार आला तर 90 धावा ठोकाव्या लागतील मित्रांनो. यावेळेस बॅटची कडा घेऊन अरुण करकरे यांच्या माध्यमातून झेल. अतिशय सुंदर. समीरजी चौगुल यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक अरुणजी करकरे यांच्यासाठी. नक्कीच आपण पाहतोय 83 धावांची गरज असेल. सूरज पाटीलला आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यायची गरज. अरुणजी करकरे आपल्यासाठी पारितोषिक होतं. काय झेल पकडलाय. तर मी विनंती करतो की लौकिक स्पोर्ट्स सुरण आणि कुलाबा फायटर्स संघ टॉस साठी यायचा आहे. टॉस साठी यायचा आहे. लौकिक स्पोर्ट्स सुरण विपक्ष कुलाबा फायटर्स. फलंदाज जायचे आहेत सूरज पाटील. चला कुलाबा फायटर्स आणि लौकिक स्पोर्ट्स साखर यांच्यामधला सामना इथे नाणेफेक केली जाईल.
तर नाणेफेक संपन्न होते कुलाबा फायटर्स आणि लौकिक स्पोर्ट्स साखर या दोन संघामध्ये आणि नाणेफेकचा निर्णय या ठिकाणी लौकिक स्पोर्ट्स संघ साखर संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि कुलाबा फायटर्स संघाला प्रथम फलटे आमंत्रित केले. सामना याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना सुरू करायचा आहे. चंदू शेळके सामना सुरू करायचा आहे. टाइमर लावलेला आहे. सामना सुरू करायचा आहे. आपल्याला 25 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. कमान चंदू शेळके अँड कंपनी. पहिलाच चेंडू सूरज पाटीलच्या बॅट मधून नजाकत भरात चौकार बघायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा सुंदर शोक कार्पेटच्या आधारे चेंडूला सीमारेषा पार ठोकून दिले. दुसरा चौकार. मी म्हणालो होतो सूरज पाटीलची फलंदाजी की फॅक्टर ठरू शकते मित्रांनो. पहिल्या सामन्यात सुद्धा 40 धावा ठोकले होते सूरज पाटील आणि आता सुद्धा 2 चेंडूत 2 चौकार ठोकलेत. यावेळेस फटका फसला. गेंद फलक में जान हलक में सूरज सुभाष पाटील बॅक टू दी पवेलियन. मोठा हादरा मोठा झटका आरवी आणि प्रांजल संघाला नक्कीच आपण पाहतोय. ऑन पब्लिक डिमांड आपण पाहतोय. तुषार बरळकर यांची मागणी केली जाते कारण आपण पाहतोय की या मैदानाचा ताफा आहे पण मैदानात जातोय प्रमोद राऊत. सूरज पाटीलला बाद केलंय आणि आता मात्र प्रमोद राऊत मॅन फ्रॉम चौल फलंदाजी मार्कवर आलाय. नक्कीच 83 धावा ठोकायच्या आहेत. सो कुठल्याही प्रकारचा ब्रेक असणार नाहीये. हाणामारी ही चालूच ठेवावी लागेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू तटवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. चंदू शेळके काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. अफलातून 2 चौकार आल्यानंतर सुद्धा यावेळेस पुन्हा एकदा चेंडू तटवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. नक्की चांगलं षटक बघता येते आपल्याला. फक्त 9 धावा खर्च केल्या. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे क्योंकि दिल्ली बहुत दूर है. फलंदाजी मार्कवर जमीर दाखवे उर्फ जंबो मांडला संघाचा एक धडधाकट फलंदाज ज्याच्या बॅटवर चेंडू आला तर षटकार नाही तो तर 8 मारतो असा फलंदाज समीर दाखवे.
यावेळेस फटका तर खेळलाय मिड विकेट झोन मध्ये पॉवर प्लेचा पूर्ण वापर केला जातोय चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार पहिलं षटक पूर्ण 13 धावा धाव फलकावर फलंदाजी मार्गवर प्रमोद राऊत प्रमोदच्या बॅटमधून फटका तर आलाय पण सरळ जाते डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी गोलंदाजी मार्कवर संकेत वेताळ येतोय थळगावचा एक अतिशय वेगवान गोलंदाज यावेळेस प्रमोदच्या बॅटमधून आलाय तो फटका जातोय सरळ सीमारेषा पार षटकार धाव संकेत सानेवाड 20 धावा धाव फलकावर याच प्रकारच्या फटकेबाजीची गरज पहिला चेंडू सुद्धा ठोकला होता पण तो डिक्लेअर झोन मध्ये गेला आता सुद्धा ठोकलाय पण आता मात्र 6 धावांसाठी आलाय 20 धावा धाव फलकावर बघायला मिळतायत 20 धावा धाव फलकावर आल्यात प्रमोद राऊत पहिल्या सामन्यात जो फॉर्म हरवला होता तो मात्र आता सापडलेला बघायला मिळतोय पुन्हा एकदा फटका आलाय पण चेंडू जातोय सरळ विनोद वाटकरेच्या हातामध्ये फलंदाज प्रमोद बॅक टू दी पॅव्हेलियन यावेळेस पुन्हा एकदा श्याम मार्गूच्या बॅटमधून फटका आलाय पण चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये फटके चांगले आहेत मित्रांनो पण सगळे चालले डिक्लेअर झोन मध्ये धावा संख्येत एक ने वाढ धावा संख्या झाली आहे 21 धावा 62 धावांची गरज असेल यावेळेस श्यामच्या बॅटमधून फटका आलाय चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार चौकार 25 धावा धाव फलकावर लागतात आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 58 धावांची गरज 18-58 18 चेंडू 58 धावांची गरज
सांघिक तिसरे षटक घेऊन चंदू शेळके इज ऑन बॉलिंग मार्क. जम्बोच्या बॅटमधून फटका आलाय स्ट्रेटर द नॅरो. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे मित्रांनो, कारण की सिंगल डबलने काहीच म्हणजे काहीच होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज. प्रत्येक षटकामागे 3 तरी मोठे स्ट्रोक आले पाहिजे, तर सामन्याचं चित्र नक्कीच पलटलेलं बघायला मिळेल. यावेळेस श्याम मार्गूच्या बॅटमधून फटका तरणे नजाकत भरा स्ट्रोक आहे. चेंडू जातोय सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. 4 धावा. सामना जवळ येतोय पण हळूहळू जवळ येते मित्रांनो. हे 2-3 मोठे फटके आलेच पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू टटवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक विनोद वाडकर तैनात. कोणत्याच प्रकारची चूक करणार नाही या खेळाडू. आपण पाहिलं तर 31 धावा धाव फलकावर लागला. अजूनही बऱ्याच धावा ठोकायच्या मित्रांनो. 50 धावा अजूनही ठोकायच्या आहेत. 15 चेंडू बाकी आहेत. 52 धावांची गरज. मोठे फटके नक्कीच आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांची नक्कीच कमतरता भासते, कारण की हे आधुनिक क्रिकेट आहे मित्रांनो. 5 षटकांच्या सामन्यात आपण 83 धावा चेस करतोय आणि त्याच्यात आपण जर निर्धाव आणि सिंगल्सची भाषा बोललो तर नक्कीच सामना बराचसा दूर निघून जाईल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. आपण पाहतोय यापुढील होणारा सामना कुलाबा फायटर्स विपक्ष लौकिक स्पोर्ट्स भेंडकल उरण. यावेळेस जम्बोच्या बॅटमधून फटका आलाय. 1च धाव मिळेल. यावेळेस श्यामच्या बॅटमधून फटका आलाय पण क्षेत्ररक्षक तैनात. आपण पाहतोय आता मात्र सामना बराच दूर आहे मित्रांनो. धाव फलकावर 32 धावा लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 51 धावांची गरज. 12 चेंडू 51 धावांची गरज. नक्कीच धर्मीन स्पोर्ट्सचे खेळाडू समर्थ कडू यांनी हा कारनामा एकदा 12 चेंडूत 52 धावा ठोकल्या होत्या. आता मात्र 12 चेंडू 51 धावांची गरज. नक्कीच आम्हाला समीरजी चौगुले यांच्या माध्यमातून खबर मिळते की उद्या या मैदानात समर्थ कडूचा जलवा बघायला मिळणार आहे. रायगडचा क्रिस गेल, समर्थ कडू. कारण समर्थ कडूचा विचार केला तर तो मारतो मारतो आणि मारतच जातो. त्याच दरम्यान गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय नयन थळी. 12 चेंडू 51. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूंची भाषा बोलतोय नयन थळी. षटकारांची भाषा बोलावी लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. यावेळेस जंबोच्या बॅटमधून फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात पण तो बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार.
दुसरा हा घ्या दुसरा फटका येतोय सरळ काऊ कॉर्नर सीमारेषा पार षटकार. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. 9 चेंडू 29 धावा, 39 धावा. पुन्हा एकदा जम्बोच्या बॅट मधून सलग 3 चेंडू 3 षटकार येत आहेत. नक्कीच डगआउट मात्र खुश असणार. आता मात्र आपण पाहतोय येणारे 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. जम्बो ऑन फायर. नक्कीच राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून थोडस टेन्शनचं वातावरण बघायला मिळते. विनोद वाडकरे सुद्धा बाउंड्री लाईनवरून आलाय, कारण की 8 चेंडू 33 धावा एक कठीण कारभार आहे. पण 3 चेंडू 3 षटकार ठोकून जम्बो इज ऑन द बॅटिंग मार्क. आपण जर जम्बोचा विचार केला ना मित्रांनो, तर आपण मांडला संघाचा एक धडधाकट फलंदाज बघतो, ज्याने त्या मांडल्याच्या ग्राउंडवर लांब लचक षटकार खेचून बरेचसे रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. आता मात्र आपण पाहतोय टिकल्याच्या स्वरूपात एक धाव मिळते. 7 चेंडू 32 धावा. हा चेंडू इम्पॉर्टंट असेल मित्रांनो. या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर सामना थोडा की नाही पण जवळ येऊ शकतो. 7 चेंडू 32 धावा, 32 रन्स स्कोरवर. आपलं काय चुकलं, कुठे चुकलं हे नक्कीच बघावं लागेल आरवी आणि प्रांजल संघाला. आता मात्र थोडंसं लय भटकताना बघायला मिळते. गोलंदाज नयन दळी 16 चेंडूने धावसंख्या 1 ने वाढते. आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू 31 धावा. यावेळेस जम्बोच्या माध्यमातून फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक तर तैनात आणि विनोद वाडकरे झेल पकडतोय. फलंदाज जम्बो बॅक टू दी पवेलियन. दोन मारले तर 600, 3 मारले तर 700 आणि 6 मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस फटका तर आलाय आणि अफलातून प्रयत्न बघायला मिळतोय. आता आपण पाहतोय 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. 5 चेंडू 30 धावा, 5 चेंडू 5 षटकारांची गरज. डगआउट मधून भला मोठा प्रतिदास. 5 षटकार मारले तर समीर चौगुले यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. तुषार परळ यांच्यासाठी. आपण पाहतोय होम ग्राउंड आहे मित्रांनो. सकाळी याच मैदानात ते सराव करत असतात आणि सराव करताना बरेच षटकार मारतात. त्याच बऱ्याच षटकारांपैकी 5 षटकार ठोकायचे आहेत. 5 चेंडू 5 षटकार. आणि जर 5 चेंडू निर्धाव केले तर विकास दामले यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. त्यावेळेस मात्र सामना झुकलाय.
आपण पाहतोय की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेले आणि आता सामना झुकलाय. चला मैदानात बाबू लवकर जायचं आहे. या पुढील होणारा सामना मी पाहतोय लौकिक स्पोर्ट्स उरण. आपलं क्षेत्ररक्षण लवकर लवकर सजून घ्या. नक्कीच 5 षटकांचा सामना होता पण दोन्ही संघांनी सहमती दाखवली आणि 4 षटकांचा सामना खेळला. कारण आमचे आयोजक 5 षटकांवर ठाम होते कारण आपण भली मोठी एंट्री फी भरलेली असते. सो आयोजक 5 षटकच म्हणत होते. जर आपण आज नसता खेळला तर आपल्याला दुसरा दिवस आयोजित केला असता. पण आपण दोन्ही संघ 4 षटकांवर ठाम राहिलात म्हणून आपण 4 षटकांचा सामना खेळवतोय. 1 षटकाचा पॉवर प्ले असेल. आपल्याला पंचांकडून नक्कीच आम्हाला सूचना मिळते आणि बॅड लाईटचं कोणतंच अपील केलं जाणार नाहीये. टॉस जिंकलेला संघ आहे की लौकिक स्पोर्ट्स त्यांनीच फिल्डिंग घेतलेली आहे. सो ते जशी घाई करतील तेवढं त्यांना बेनिफिट होणार आहे. सो आमच्याकडून कोणती सूचना दिली जाणार नाही टाइम लिमिटची. तुम्ही जर अर्धा तास लावलं तरी काही इश्यू नाहीये. तुम्हालाच बॅटिंगला इश्यू होणार आहे. यावेळेस षटकार तर आलाय पण खूप म्हणजे खूप उशीर झालाय. असं वाटलं की आपण म्हणतो ना की मेल्यानंतर पाणी पाजणं त्या पद्धतीचा हा फटका होता. सामना पूर्णपणे निष्ठून गेला त्याच्यानंतर एक षटकार येतोय. यावेळेस निर्धाव चेंडू. सामना संपलाय. सामना विजयी होतोय तो आरसी ग्रुप अलिबाग संघ विनोद वाडकर अँड कंपनी यंग अँड एन्थुसियास्टिक. चला